भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक जमलेले आहेत आणि पुण्याच्या धनकवडीमधील कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी चांगलीच गर्दी केली आहे। विशेष अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडा मराठा आंदोलकांनी आमदार भीमराव तापकीर यांना निवेदन देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे। साहेब ते छगन भुजबळ ते कोंबडी चोर नारायण राणे ज्या पद्धतीने साहेब आमच्या नेत्याबद्दल बोलले त्याचा निषेध आहे साहेब, हे चुकीचं साहेब। हॅलो एक मिनिट हॅलो फोन चालू आहे। हॅलो कट झालं ते एक मिनिट आपल्याला विश्वासाने आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे सध्या आपल्या सोबत आहेत। सागर, आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यालयाबाहेर मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसतंय। सागर, आपण पाहतो की सोलापूरमधील भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घराबाहेर जे आहेत ते सर्व मराठा आंदोलक जे आहेत त्या ठिकाणी एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळत आहेत। खरं तर काही क्षणापूर्वी त्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद जो आहे तो साधलेला आहे आणि तर पुण्यामध्ये धनकवडीमधील कार्यालयाबाहेर मराठा आंदोलकांनी चांगलीच गर्दी केलेली आहे। पुण्यामध्ये भीमराव तापकीर यांच्या कार्यालयासमोर मराठा आंदोलक आक्रमक बनले आहेत। योगेश बोरसे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। योगेश, मराठा आंदोलकांनी आता भीमराव तापकीर यांना त्यांच्या कार्यालयाबाहेर गर्दी केलेली आहे, जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। सागर, 20 तारखेला जे विशेष अधिवेशन पार पडणार आहे या पार्श्वभूमीवरती सकल मराठा समाजाचे आंदोलक आता खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर एकत्र आलेले आहेत। या ठिकाणी आंदोलन करतात आणि त्यांना या ठिकाणी निवेदन दिले जात आहे आणि ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती जे 20 तारखेला अधिवेशन होते त्यामध्ये भीमराव तापकीर यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका मांडावी अशा पद्धतीची मागणी घेऊन हे सगळे आंदोलक आता या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि भीमराव तापकीर यांना निवेदन सुद्धा देण्यात आलेलं आहे। तुम्हाला मराठा समाजाकडून निवेदन देण्यात आलेलं आहे। ज्या अधिवेशनामध्ये तुम्ही जी काही भूमिका मांडायची आहे त्या संदर्भातलं चर्चा आता या सगळ्या आंदोलकांनी तुमच्याशी केलेली आहे। खरं तर एक मराठा लाख मराठा, आज या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व मराठी बांधव या ठिकाणी मराठी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी या ठिकाणी माझ्या ऑफिसमध्ये आलेलं आहे। खरं तर मी एक मराठा आहे। मला असं वाटतं की 1994